श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रभादेवी हे अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध देवस्थान आहे। या मंदिराची रचना प्रथमतः 19 नोव्हेंबर 1801 मध्ये झाली। या मंदिरातील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती बैठकीपासून 2.5 फूट उंचीची आहे। ती मूर्ती महादेव शंभूप्रमाणे त्रिनेत्रधारी आहे। मूर्ती एका पाषाणामध्ये कोरलेली असून चरणाजवळ लहानसा मूषक आहे। हा श्री सिद्धिविनायक कमळावर पद्मासन घालून बसलेला आहे। फक्त गणेशाला म्हणजे नरकुंज रूपाला गणपती म्हणतात, परंतु रिद्धी सहित असलेल्या गणेशाला महागणपती म्हणतात। विशेष म्हणजे ही मूर्ती संजीवन आहे आणि श्री सिद्धिविनायकाच्या गळ्यात सर्पाकृती यज्ञोपवीत जानवा आहे। दोन्ही बाजूने रिद्धी सिद्धी, ऐश्वर्य, भरभराट, सुख, समृद्धी, मांगल्य यांच्या देवता उभ्या आहेत। मूर्ती रक्तगंधालिप्त आहे। तिचा मुकुट सोनेरी असून रिद्धी सिद्धीच्या मूर्ती हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये अलंकृत आहेत। सिद्धिविनायक मंदिरामध्ये मंगळवार, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीच्या दिवशी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात। 13 जून 1994 रोजी मंदिराची नवी वास्तू बांधण्यात आली। सदर वास्तू बांधत असताना जुन्या मंदिराचा कळस उतरवून बांधलेला नवा कळस 1500 किलो वजनाचा असून 12 फूट उंच सुवर्ण वेशीत आहे। गाभाऱ्यासमोर दुरून दर्शन घेण्याकरता 13 ते 14 फूट उंचीचा सभामंडप असून तेथे भक्तजनांनी करावयाच्या पूजा, गणेश याग, श्री सत्यनारायणाच्या पूजा होतात। वैभव संपन्न आणि इच्छापूर्ती श्री सिद्धिविनायक मुंबईतील प्रभादेवी भागात वास्तव्यास असलेले श्री रामकृष्ण जांभेकर महाराज ज्यावेळी अक्कलकोट श्री स्वामी समर्थाच्या दर्शनात जात त्यावेळी श्री स्वामी समर्थ समाधीतून बाहेर येऊन त्यांना भेटत असत। तेथील वटवृक्षाखाली तासनतास त्या दोघांमध्ये अध्यात्मावर चर्चा व्हायची। आई मुलाची तळमळीने वाट पाहते, आपलं मूल भेटल्यावर तिला आनंद होतो, तसं प्रेम श्री स्वामी समर्थांचे श्रीरामकृष्ण जांभेकर महाराजांवर होतं। अशा एका रात्री स्वामी समर्थ समवेत श्री जांभेकर महाराज बसले असताना त्यांना श्री स्वामी समर्थांनी विचारलं की रामकृष्ण, तुला काय हवंय? त्यावेळी जांभेकरांनी स्वतःसाठी काही न मागता स्वामी समर्थांना सांगितलं की आपणाला काही द्यायचं असल्यास आपण माझ्या श्री सिद्धिविनायकाला वैभव द्या। हे ऐकून स्वामी समर्थांना परमानंद झाला। श्री सिद्धिविनायकाला वैभव दिल्याने त्या ठिकाणी भक्तांचा लोंढा वाढेल आणि तो वैभव संपन्न भक्तांना चंद्रदेवाकरी देत राहील। ही एक मागणी 2 हेतू साध्य करण्याचा कल्पना श्री स्वामी समर्थांना आवडली। त्यांनी जांभेकरांना आपल्या अजान बाहूंनी आशीर्वाद दिला। प्रेमाने जवळ घेऊन म्हटले, केवढं हे शहाणपण तुझ्या ठाई आहे। असा भक्त मला लाभला हे माझं भाग्य। तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा, तिथे मंदिराचे रोपटे लाव। श्री स्वामी समर्थांनी तथास्तु म्हटलं आणि वटवृक्षाच्या दिशेने अंतर्धान पावले। वैभव संपन्न आणि इच्छापूर्ती श्री सिद्धिविनायक या घटनेची सर्व भक्तांना क्षणोक्षणी प्रचिती देतो।